नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठमोळी संस्कृतीची छाप पाहण्यासाठी डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकालगत असणारे डोंगरावर आई गावदेवीचे देऊळ. बजरंग बली की जय. आई गावदेवी मातेचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणा देत तरुणाई आपला आवाज बुलंद करताना दिसत होती. चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवाच्या शुभदिनी माझगाव डॉकयार्ड रोड येथील डोंगरावर वसलेल्या ग्रामदेवता चतुर्भुज गावदेवी मातेची पालखी नगर प्रदक्षिणा सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न झाली. या हनुमान जयंती सोहळ्यात भायखळ्याचे शिवसेना उभाटाचे विद्यमान आमदार मनोज जामसुतकर, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर यांची खास मुलाखत घेतली. पाहूया ते यावेळी काय म्हणाले. खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की जी माझगावची आमची कुलदेवता आम्ही ज्यांना म्हणतो ती आई गावदेवी माता हिचाच भव्य दिव्य असा पालखी सोहळा आणि चैत्र पौर्णिमेचा हा मुहूर्त श्री हनुमान जन्मोत्सव त्या ठिकाणी माझगाव ताडवाडी येथे मोठ्या उत्साहाने गेल्या अनेक वर्षापासून इथे साजरा होत आहे. आपण पाहत आहात की या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सामील होत आहेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना सर्व धर्मीय लोकांना एकत्र येण्याचं या ठिकाणी एक मंच मिळतं आणि या उत्सवामध्ये सगळे जाती धर्माचे लोक सहभागी होतात. या अशा उत्सवाला या ठिकाणी आपण आला त्याबद्दल आपलंही मनापासून मी आभार मानतो की या उत्सवाच्या निमित्ताने आणि या इथल्या आई कुलदेवता जी आमची आहे माझगावची गावदेवी माता आणि हनुमंताच्या कृपेने या भायखळा विधानसभेचा मी आमदार झालो आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने पहिले 5 वर्ष माझे नगरसेवकाचं जे मी काम म्हणून ज्या ठिकाणी केलं त्यानंतर माझी पत्नी सोनम जामसुतकर ह्या नगरसेविका झाल्या. म्हणजे मागील 10 वर्षापासून ज्या पद्धतीने आम्ही माझगावच्या आणि भायखळ्याच्या जनतेशी एक कौटुंबिक नातं जोडलं आणि त्या कौटुंबिक नात्याचं रूपांतर या ठिकाणी आपण पाहिलं की भायखळ्याच्या सर्व जातीय धर्माच्या लोकांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून केलं आहे. खरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला हे काम करण्याची संधी दिली.